पुणे टू हैदराबाद जर तुम्ही ट्रिप प्लॅन करत असाल तर आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो हे सांगते मी जरा की तुम्ही ट्रेनने जाऊ शकता. वंदे भारत पण आहे. मग त्याचे तिकीट्स पण थोडे आधी बुक करावे लागतात. त्याचं तिकीट रेट 2,500 रुपये आहे पर पर्सन. त्यानंतर बाय प्लेन पण तुम्ही जाऊ शकता. ते 1.5 ते 2 तासामध्ये तुम्ही पोहोचू शकता पुणे टू हैदराबाद. त्याचा तिकीट रेट आहे पर पर्सन 4,000 रुपीज. त्यानंतर बाय कार पण तुम्ही जाऊ शकता, जसं आम्ही जातोय बाय कार. आम्ही बाय कार जाण्याचं रिझन, आम्हाला आवडतं दोघांनाही ड्रायव्हिंग करायला, म्हणून आम्ही बाय कार जास्त, आणि सोनाक्षीलाही आवडतं, त्यामुळे आम्ही बाय कारला जास्त प्रेफरन्स पहिले देतो. बाय कार पुणे टू हैदराबाद अंतर हे 550 किलोमीटर आहे जवळपास. आता आम्ही सकाळी 8 वाजता निघालो होतो, पण आम्ही 2 ठिकाणी थांबलोय. एकदा ब्रेकफास्टला थांबलो होतो आणि आता एक जेवणासाठी दुपारच्या थांबलो होतो 1 तासासाठी. जवळपास 10 ते 11 तासाचं ट्रॅव्हलिंग रोड ट्रिपमध्ये लागतंय हैदराबादला पोहोचण्यासाठी. आता आम्ही जवळपास 120 ते 130 किलोमीटर राहिलेलं आहे आणि आता टायमिंग झालाय संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. मला असं वाटतं की 8 वाजेपर्यंत आम्ही हैदराबादमध्ये पोहोचून जाऊ. जर कोणाला प्लॅन करायचं असेल तर येणारे पुढचे व्हिडिओ नक्की बघा, की ज्याच्यातनं आम्ही अनेक हॉटेल्स किंवा अनेक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ किंवा कशा पद्धतीने 3 दिवसाचं हैदराबादचं प्लॅनिंग तुम्ही करू शकता हे येणाऱ्या व्हिडिओमधनं दाखवणार आहे. नमस्कार मंडळी, मी आहे सोनाक्षी मधुकर देशमुख, यूट्यूबर यांचे पप्पा. आणि आता आम्ही पुणे टू हैदराबाद जर्नी बाय कार करत आहोत. आणि सध्या आम्ही आमची फॅमिली म्हणजेच मी, मिसेस शिवाली पाटील देशमुख आणि सोनाक्षी मधुकर देशमुख, आम्ही असे 3 जण प्रवास करत आहोत. आणि आता आम्ही सोलापूर हायवेला असून आत्ताच आम्ही जोगेश्वरी हॉटेलला नाश्ता केलेला आहे. आणि ह्या आमच्या मिसेस शिवाली देशमुख, बघावं किती छान ड्रायव्हिंग करते आहेत. आणि लेडीज असल्याचा त्यांनी एक, ही लेडीज कुठेही कमी पडत नाही अशा प्रकारे त्यांचा हा एक प्रयत्न, म्हणून छान अशा उत्सुक अशा ड्रायव्हर म्हणून छान ड्रायव्हिंग करत आहेत. आता आपण जर बघितलं तर मागून जवळजवळ 55 किलोमीटर झालेले असून त्यांनी ड्रायव्हिंग करत असून अतिउत्तम अशा प्रकारे गाडी चालवत आहेत. सोलापूर पर्यंत, आता सोलापूर पर्यंत गाडी चालवण्याचा त्यांचा ध्येय आहे. आणि ह्या अशाच ध्येयामधून त्यांना छान अशी स्फूर्ती मिळते. नमस्कार मंडळी, आता आपण भेटूयात यूट्यूबर सोनाक्षी मधुकर देशमुख यांना. आणि आपण आता यांना बऱ्याच दिवसानंतर बघत आहोत. तरी हैदराबादचे पुढचे व्हिडिओ हा, दाखवणार आहेत. आता हे असं त्यांचा विचार आहे की आता आम्ही इथून पुढचे व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करू, तेव्हा तुम्ही नक्कीच बघा आणि स्फूर्त असं प्रतिसाद द्या. आतापासून माझे पप्पाच व्हिडिओ काढणार आहे, म्हणून तुम्ही त्यांच्या अकाउंटला जा. डॅम कोणता आहे त्याचं नाव आम्हाला माहिती नाही, पण छान असं नैसर्गिक सौंदर्य आपण बघू शकता. सोलापूर हायवेला किती छान असं निसर्गरम्य वातावरणात, आज थोडं ढगाळ वातावरण आणि त्याचसोबत सुंदर असं मोठं तलाव, त्यातील निळशार पाणी, त्याच्याबरोबर कोरियन म्युझिक. BTS आहे का, ब्लॅकपिंक आहे का? ब्लॅक. फायनली मी आता सोलापूर पर्यंत आम्ही आलेलो आहोत. आता मी ड्रायव्हिंग सोनाक्षीच्या पप्पांकडे देते. पुणे टू सोलापूर एवढी ड्रायव्हिंग आमच्या मॅडमने केलेली आहे.
महाराष्ट्र बॉर्डर चालू झालं इथून मनाली. हे बघ हैदराबाद. आपण ज्यावेळी आता हैदराबादच्या दिशेने चाललोय तर लगेच मंदिरांचं पण डिझाईन इथं चेंज झालेलं दिसत. आम्ही आता आंध्र प्रदेश आणि हैदराबाद रोडवरील हॉटेल शिकारी बाय 24 या ठिकाणी दुपारच्या जेवणासाठी पोहोचलो असून एक अतिशय आणि उत्तम असं चांगल्या प्रकारे हॉटेल इथे उपलब्ध आहे. जेवणाची सोयही चांगल्या प्रकारे असून वॉशरूम वगैरे व्यवस्थित आहे. Head या southwest toward National Highway हॉटेलचं 65, सौंदर्य आपण बघू then turn शकता. left onto National Highway 65. छान प्रकारे असं सौंदर्य असून इथे वेगवेगळी वस्तू घेण्यासाठी दुकानसुद्धा अवेलेबल आहे. एंट्रीला आपण बघू शकता एक पायांचं मसाज सेंटर म्हणूनही उपलब्ध आहे. आणि आता यानंतर मध्ये जाऊन जेवणाचा स्वाद घेण्यासाठी मध्ये जाऊया. जेव्हा आपण स्टेट बदलतो त्यावेळी फूड बदलत असतं, क्वालिटी पण बदलत असते. आता आम्ही एक हैदराबादच्या 150 किलोमीटर जवळ एक हॉटेल आहे 24 हॉटेल नावाने, त्या ठिकाणी थांबलेलो आहे जेवणासाठी. तर आता बघा तिथं पद्धत कशी आपल्या महाराष्ट्राची, आणि इथं ओनियन अख्खे ठेवलेले आहे, ग्रीन चिली दिली आहे अख्खी. त्यानंतर आम्ही दम आलूची भाजी मागवली आहे. सनाक्षी जेवण करते. एकंदरीत हॉटेल क्लीन आहे आणि फूड पण चांगलं आहे इथलं. आम्ही आता या हॉटेलला स्पेशल लस्सी ऑर्डर केलेली आहे. आता त्या स्पेशल लस्सीची खासियत बघूया आपण. स्पेशल लस्सी एवढी छान, म्हणजे मलाई जसे काही एक नंबरची मलाई आहे आणि छान अशी लागते. पण आपल्याकडे व्हाईट कलरमध्ये असते, इकडं कलर दाखवा तिचा पूर्ण येलो कलरमध्ये. काय ऑर्डर केली सोनाक्षी? ब्राउनी विथ बटरस्कॉच आईस्क्रीम. हे वेगळ्या पद्धतीचं दिसतंय मला जरा. हा, आपण हैदराबादमध्ये आहे ना. त्यांनी मला वाटतं मेल्ट करण्यासाठी गरम केलंय ते आईस्क्रीमला. टेस्टला कसं आहे बघ. आणि मला खाऊ दे. पण हे गरम आहे म्हणून मी आता खाऊ शकतो. हैदराबाद शहरामध्ये प्रवास एंट्री केलेली असून आपण बघू शकता की हैदराबाद शहरामधले रस्ते अगदी कसे सुरक्षित आणि एकदम सुटसुटीत आहेत. एवढे ट्रॅफिक असताना सुद्धा कुठल्याही रोडवर अशी गर्दी झालेली दिसून येत नाही. आणि आता आम्ही आमच्या द सेंट्रल पार्क हॉटेलकडे निघत आहोत.